नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील निघोजे येथे एका व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याचे कपडे काढत मोकळ्या जागेत नग्नावस्थेत सोडून दिले। त्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ही घटना बुधवारी घडली आहे। मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही। या प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अंमलदार अर्जुन सोनटक्के यांनी माहुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीच्या हातावर पंजारा असे नाव गोंदलेले आढळले आहे। निघोजे गावात विजयकुमार शिंगवे यांच्या जागेत एक जखमी व्यक्ती नग्नावस्थेत पडला असल्याची माहिती बुधवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास महाळुंगे पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार महाळुंगे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। 30 ते 35 वर्षे वयोगटातील व्यक्तीला अज्ञातांनी डोक्यावर आणि शरीरावर ठिकठिकाणी टणक वस्तूने मारून गंभीर जखमी केले होते। मारहाण केल्यानंतर व्यक्तीची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी जखमी व्यक्तीचे सर्व कपडे काढून त्याला नग्नावस्थेत फेकून दिले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला महाळुंगे पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले। मात्र डोक्यात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला। तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। दुचाकी व कारच्या अपघातात 26 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे। हा अपघात भांबोली फाटा या ठिकाणी घडला। महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपत ज्ञानेश्वर पडवळ वय वर्ष 38 राहणार पडवळ वस्ती तालुका खेड यांनी फिर्याद दिली आहे। तर संकेत सुरेश पवार राहणार पासोली फाटा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी हा त्याच्या ताब्यातील कार बेदरकारपणे वेगाने चालवत होता। यावेळी त्याने समोरून दुचाकीवरून येणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला जोराची धडक दिली। यात तो तरुण गंभीर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला। यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे। मोठ्याने शिव्या देण्याचा जाब विचारल्याने दुचाकी पेट्रोल ओतून जाळून टाकली। ही घटना बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास चाकणमधील खंडोबामाळ या ठिकाणी घडली। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। याबाबत लता जाधव वय वर्ष 57 राहणार खंडोबामाळ चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी समीर रहमत अन्सारी राहणार खंडोबामाळ चाकण याच्यावर याबाबत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। आरोपी समीर अन्सारी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून बुधवारी पहाटे फिर्यादी यांच्या दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिली। यामध्ये फिर्यादी यांची 70,000 रुपये किमतीची दुचाकी जळून खाक झाली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून समीर अन्सारी याला अटक केली आहे। तर पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत। खेड तालुक्यातील महसूल विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे। येथे मोठ्या प्रमाणात एजंटगिरी सुरू आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप करून थेट प्रांताधिकारी जोगेंद्र कठ्यारे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांची बदली करावी अशी मागणी राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात 500 वकिलांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे। बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या वकिलांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख यांनी उपजिल्हाधिकारी अजय मोरे, हिम्मत खराडे व धनंजय जाधव यांची संयुक्त चौकशी समिती नेमली आहे। सुनावणी दरम्यान प्रांताधिकारी आणि तहसीलदार गैरहजर राहत असल्याचे वकील बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय गोपाळे, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल राक्षे व इतरांनी माध्यमांना सांगितले आहे। खेड तालुक्यातील कुरुळी, चिंबळी आणि मोई परिसरातील 12 गावातून पुणे रिंग रोड होणार आहे। जवळपास 150 कोटी रुपये नुकसान भरपाई वाटपाचे काम सुरू आहे। त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीत बहुतांशी खातेदारांच्या अडचणी आहेत। प्रलंबित खातेफोड, वारस नोंदी, हक्क सोड यावरून न्याय निवाडा न करता बाधितांना आर्थिक तडजोड करावी लागत आहे। हक्काची जमीन जाताना त्याचा मोबदला मिळवताना एजंट मोठा होऊ लागल्याचं चित्र आहे। याला केवळ हे अधिकारी, त्यांचे सर्कल आणि तलाठी जबाबदार आहेत। म्हणून हे काम या अधिकाऱ्यांच्या मार्फत करू नये अशी मागणी वकिलांनी केली आहे। आळंदी देवाची तालुका खेड संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा भजन सोहळ्याला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त डॉक्टर भावार्थ महाराज देखणे आणि विश्वस्त योगी निरंजन नाथजी यांच्या हस्ते गाथा पूजन आणि वीणा पूजन करून सुरुवात करण्यात आली। 28 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या दरम्यान हा सोहळा पार पडणार आहे। मुस्लिम बांधवांचा चाकणजवळील नाणेकरवाडी तालुका खेड या ठिकाणी 2 दिवसीय इज्तेमा अत्यंत शांततेत संपन्न झाला। यामध्ये हजारो बांधवांनी सहभाग घेतला। इज्तेमामध्ये सहभागी होणाऱ्या हजारो मुस्लिम धर्मियांना धर्मगुरू यांनी मार्गदर्शन केले। पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळील नाणेकरवाडी तालुका खेड हद्दीत हजारो बांधवांच्या मुक्कामाची, खाण्याच्या, पिण्याची आणि आरोग्याची तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती। उत्तर पुणे जिल्ह्यातील 5 ते 7 हजाराहून अधिक मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी हजेरी लावल्याचा संयोजन समितीतील प्रमुख ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असलमभाई सिकिलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले।
मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, हिवता, फ्लू पावसाळा संपल्यानंतरही खेड तालुक्यात ठिकठिकाणी डोकेदुखी ठरत आहे. डेंग्यूने अक्षरशः उद्रेक केलाय. तालुक्यात मागील काही दिवसात सुमारे 70 रुग्ण आढळून आले आहेत. मात्र सर्व रुग्ण स्टेबल असून बाबत खेड तालुक्यात उपाययोजना सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. चाकणमध्ये देखील डेंग्यूचे 6 रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. चाकण येथून कल्याण येथे माहेरी गेलेल्या एका महिलेचा डेंग्यूच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याणच्या वालधुणी परिसरात ही घटना घडली आहे. कल्याण पश्चिमेतील वालधुणी परिसरात राहणारी 24 वर्षीय महिला चाकण येथून तिच्या माहेरी गेली होती. तिने 10 दिवसापूर्वीच एका मुलीला जन्म दिला. ही तिच्या पतीसोबत चाकण येथे राहत होती. ती माहेरी गेल्यानंतर तिला त्रास झाला. संबंधित महिलेला उपचारासाठी कल्याणमधील मांढरे रुग्णालयात नेले. याच दरम्यान प्रियंकाचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे चाकणमधील विशाल गार्डन लगतच्या एका सोसायटीत 2 मलेरियाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी इंदिरा पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जनजागृती केली जात आहे. कोरोना दिवस पाळा, अंग भरून कपडे घाला अशा सूचना केल्या जात असून डेंग्यूचे डास मारण्यासाठी केमिकलचा वापर सुरू करण्यात आला आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील आणि लगतच्या गावातील टेकड्या फोडून सर्रास बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. अशी बेकायदा बांधकामे करताना मोठ्या प्रमाणावर विनाप्रमाणा उत्खननही करण्यात आले आहे. शासनाची परवानगी घेऊन प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी पट अधिक डोंगर टेकड्या साफ करून भूखंड पडण्याचा विडाच काहींनी उचलला. पुणे नाशिक महामार्गावर टेकड्यांची जोरदार सफाई मोहीम अविरतपणे सुरू आहे. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि राजकीय वरदहस्तामुळेच टेकड्यांना अतिक्रमणाचा विळखा पडत असल्याचे चित्र समोर येत आहे. विकसक, बडे उद्योजक, राजकीय पक्षांचे नेते व अधिकारी वर्गाची मिलीभगत असल्याने अशा टेकड्यांच्या बेकायदा लचके तोडीला अभय मिळत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. खेड तालुक्यातील नागरिक सकाळी धुके व सायंकाळी ढगाळ वातावरण असं अनुभवत आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट, प्रतिकूल हवामानासह धुके यामुळे तरकारी तसेच अन्य पिके संकटात सापडले. यामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च वाढलाय. भाजीपाल्यासह फूल शेतीवरही विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागलाय. मागील 2 दिवस मोठ्या प्रमाणात दाट धुके पडत असल्यामुळे सकाळी 9 ते 10 वाजताही काही अंतरावरच दिसत नसल्याची स्थिती निर्माण होत आहे. खेड तालुक्यातील कोहिनकरवाडी गावचे सुपुत्र प्रसाद बाळकृष्ण कोहिनकर हे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधून खडतर प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झाले. त्यांना आर्मी एव्हिएशनमध्ये सुवर्ण पदक मिळाले आणि एव्हिएशनमध्ये 1 वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून ते वैमानिक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांचे कोहिनकरवाडीसह खेड तालुक्यातून अभिनंदन होत आहे. हुतात्मा राजगुरू विकास आराखड्याला 104 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे अनेक वर्ष प्रतीक्षित असलेले हे काम आता प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे. शासनाच्या निर्णयाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खेडचे आमदार तसेच या समिती सदस्य असलेल्या सर्व पक्षीय सदस्यांचे अभिनंदन होत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या PMPML बसचा आळंदी ते तळेगाव, दाभाडे, देहुगाव मार्गे हा बस मार्ग सुरू झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. ही बस आळंदीहून निघाल्यानंतर डुडुळगाव, मोशी, चिखली, तळवडे, देहुगाव, देहुफाटा, भंडारा डोंगर, पायथा, माळवाडी, इंदोरी, तळेगाव स्टेशन मार्गे तळेगाव, दाभाडे येथे पोहोचते. युवा क्रांती फाउंडेशन, पोलीस मित्र महाराष्ट्र, माहिती अधिकार संघटनेच्या खेड तालुका अध्यक्षपदी चाकण येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुश बाळकृष्ण आगरकर यांची निवड करण्यात आली आहे. भास्कर शिंगाडे यांची भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री बाळा भेगडे व जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. कडाचीवाडी तालुका खेड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपाली दत्तात्रय खांडेभराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच राजाराम ठाकर यांनी आपापसात ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. त्यानुसार सरपंच महादेव बुचुटे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक शांततेत पार पडली. उपसरपंच पदासाठी रुपाली खांडेभराड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. आपल्या कडाचीवाडीच्या ग्रामपंचायतची स्थापना 23 मार्च 1984 साली झाली. तेव्हापासून आपल्या आधीच्या पिढीने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडून येऊन या पदाला न्याय देण्याचे काम केले. तोच वैचारिक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी 2019 साली झालेल्या कडाचीवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीतून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून ती जबाबदारी माझ्यावर पडली. खांडेभराड कुटुंबियांनी नेहमीच राजकीय कार्यासोबत सामाजिक नातं जपलेलं आहे आणि त्याचीच पोचपावती म्हणून तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातीर उपसरपंचपदी तुम्ही तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून माझी उपसरपंचपदी निवड केली. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानते.
सर्वांचाच नामूल्य वेळाभावी करणे शक्य नसल्यामुळे तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शन इथून पुढे मला मिळतच राहील अशी मी अपेक्षा करते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.